अध्याय 4 वचन 1. आहा तू सुंदर आहेस माझ्या सखे, तू सुरूप आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतासारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात. या ठिकाणी नेत्र जे आहेत ती तिची स्नेहपूर्ण दृष्टी आहे. हे नेत्र कटाक्ष नसून स्नेह भरलेले नेत्र आहेत. आणि कपोताप्रमाणे, कपोत म्हणजे कबूतर, की ज्यांच्यामध्ये पावित्र्य आहे. त्या नजरेमध्ये मादकता नाहीये, त्या नजरेमध्ये पावित्र्य आहे. केसांबद्दल तो जे बोलतो की तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांप्रमाणे आहेत. केसांना पवित्र शास्त्रामध्ये महत्व आहे. महिलांनी आपले केस मोकळे सोडायचे नव्हते. केस हे मस्तकाचं आच्छादन आहे. ख्रिस्त आपलं मस्तक आहे. त्यानंतर जे नाझीर होते की ज्यांनी आपलं जीवन पूर्ण देवाला दिलेलं आहे, त्यांनी केस कापायचे नव्हते. जेव्हा तो केसाकडे निर्देश करत आहे त्यावेळेस तो या केसांमधून तुमचं आणि देवाचं नातं याची आठवण करून देत आहे. शमशोनाचं उदाहरण तुम्हाला माहित असेल की शमशोनाने केस कापू दलीलाने त्याचे केस कापले आणि त्या ठिकाणी पतन झालं. आम्हाला आमचे केस सांभाळायचे. पुढे शेरडांचा कळपासारखे ते दिसतात. हा जो कळप असायचा हा अर्पणासाठी असायचा आणि या कळपाची वाटचाल पवित्र अर्पणासाठी असायची. आमच्या जीवनाची वाटचाल हे आमचं जीवन देवाला अर्पण करण्याकरिता असं असावं. गिलाद डोंगर, गिल म्हणजे पर्वत आणि अद म्हणजे साक्ष, म्हणजे तो पर्वत, त्या मेंढ्या अर्पणाची साक्ष देतात. गिलाद साक्षीची रास किंवा अर्पणाचा पर्वत. आमचं जीवन हे देवाची साक्ष असलं पाहिजे. गिलाद पर्वत हा आमच्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान आहे. पुढे तो म्हणतो की लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या जोडी जोडीने येतात. त्यातल्या कुणाचीही जोडी फुटत नसते. त्यांच्या कल्पाप्रमाणे तुझे दात आहेत. जोडी जोडीने. या ठिकाणी 2 रांगा आहेत. या रांगा त्या दातांच्या रांगांप्रमाणे दिसत आहेत. दातांच्या ज्या 2 रांगा आहेत त्याप्रमाणे. दात हे अन्न सेवनासाठी आहे. म्हणजे तू आध्यात्मिक अन्न सेवन कर. आध्यात्मिक अन्नामध्ये तू गढून राहा. त्याच्यामध्ये तुझी वाढ होऊ दे. दुसरी गोष्ट अशी आहे की दात आहेत म्हणजे तुझी वाढ झालेली. तू अन्न खाऊ शकतो आणि हे अन्न हे आध्यात्मिक अन्न असं. तू अन्न खाऊ शकतोस, तुला दात आलेले आहेत आणि तू आता जीवनी भाकरी खा. कळप पूर्ण नीतिमानांचा संघ आहे. आणि आता जगिक अन्न नव्हे तर स्वर्गीय अन्न आम्ही खावे. संत पेत्र म्हणतो की तुम्ही निर्या दुधाची कुठपर्यंत अपेक्षा करणार, आता जड अन्न खायला सुरुवात करा. आम्हाला देवाचं वचन आमच्या हृदयात पाहिजे. जास्तीत जास्त 2 वचनं आमच्या पाठ आहेत. देवप्रीती आहे आणि देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. कुठपर्यंत
तुला दात आलेले, आता जड अन्न खायला सुरुवात कर, वचन साठवायला सुरुवात कर. तो म्हणतो हा कळप धुतलेला आहे, धुतलेला, स्वच्छ केलेला, दाग विरहित. देवाला जे कोकरू अर्पण दिलं जायचं ते धुवून दाग विरहित स्वच्छ करून द्यायचं. आम्हाला आमचं जीवन हे स्वच्छ दाग विरहित देवाला द्यायचं आहे. शुलेमकरी हा धडा आम्हाला देत आहे. मेंढरांची लोकर, मेंढरांच्या लोकरीबद्दल असं आहे की दैनंदिन जीवन, मेंढरांची लोकर हे दैनंदिन जीवनाचं प्रतीक आहे. कारण याचकाने त्याच्या दैनंदिन सेवेमध्ये लोकरीचे कपडे वापरायचे, त्याने इतर कपडे वापरायचे नव्हते. हे जे की याचा 44वा अध्याय आणि 17वं वचन की याचकाने लोकरीचे कपडे वापरायचे आहेत. तो म्हणतो तुझं मुख सुंदर आहे, तुझे ओठही सुंदर आहे. आमचं मुख, आमच्या मुखावर तेज असावं, आमचं मुख ही आमची ओळख आहे. आम्हाला पाहून, आमचं मुख पाहून लोकांनी देवाची स्तुती करावी. काही जण म्हणतात त्याचा चेहरा असा आहे, त्याच्या चेहऱ्यावर काय 12 वाजलेले असतात. आमचं मुख काय सांगते? तो म्हणतो तुझे ओठ सुद्धा मधुर आहे. आमच्या ओठातून देवाची स्तुती निघाली पाहिजे. हात हे त्याच्या कार्या, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पाहाया, ओठ स्तुती गाव. ही आमचं जीवनशैली असली पाहिजे. धुतलेला कळप आम्ही असलो पाहिजे. याच्यामध्ये परिपूर्णता आहे. हा कळप आहे, सर्वसमावेशकता आहे. एका मेंढीबद्दल बोललेलं नाही, कळपाबद्दल बोललेलं आहे. एका सभासदाबद्दल नाहीये. हे मंडळीचं जीवन, पूर्ण मंडळीने त्याला सादर व्हायचं आहे. आणि जेव्हा अनेक जण एकत्र येतात तेव्हा मंडळी अस्तित्वात येते. जेव्हा सर्व अवयव कार्य करतात तेव्हा एकत्र येतात, तेव्हा शरीर तयार होतं आणि शरीर कार्य करतं. आम्हाला कळप म्हणून, एक म्हणून सर्वांनी, आम्ही त्याचे अवयव आहोत, आम्ही सर्वांनी त्याच्यासाठी कार्य करायचं आहे. पुढे पहा 4था अध्याय आणि 4थं वचन. तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधलेल्या बुरुजासारखी आहे, त्यावर सहस्त्र ढाली आणि वीरांची सगळी कवचे लटकत आहे. दाविदाने बांधलेल्या बुरुजासारखे आहे. दाविदाने जे बुरुज बांधले होते त्या बुरुजांवर शस्त्र लटकवलेली होती. कधीही हल्ला आला तर त्या बुरुजावरून ती शस्त्रे घेऊन तुम्ही शत्रूला तोंड देऊ शकत होता. त्याच्या सैन्यांना सहजच ती उपलब्ध होती. परमेश्वराने आम्हाला प्रीती, सहनशीलता, सौम्यता, इंद्रिय दमन ही उपलब्ध करून दिलेली शस्त्रे आहेत. त्याद्वारे आम्हाला जगावर विजय मिळवायचा. या शस्त्रांचा आम्ही वापर करायचा आहे. तुझी मान, तू काय म्हणतो? तुझी मान, मान जे आहे हे समर्पणाचं लक्षण आहे. आम्ही इतरांपुढे ताठ मानेने आणि देवापुढे झुकलेल्या मानेने सादर व्हायचं आहे. मान ही मानेवर मस्तक आधारित आहे. आमच्या कार्यावर देवाचं गौरव आधारित आहे. ही मान कशी आहे? ही मान कोणती शस्त्र बाळगते? ही मान सैन्यांना किती मदतीची, याच्यातून किती शत्रू मारले जाते? या मानेवरचं मस्तक जो ख्रिस्त आहे तो या मानेद्वारे गौरविला जात आहे का?
ती मान माझी असावी, ती मान माझी असावी. मगाशी मी सांगितलं की प्रभूच्या इच्छेला वाकलेली मान त्याचा माझा मान एकच आहे. हे चित्र आमच्या जीवनात अपेक्षित आहे. बल देणारा जो आहे तो ख्रिस्त आहे आणि आम्ही आत्मिक युद्धासाठी सुद्धा तयार असावं हे या वचनातून सांगितले की आम्हाला शस्त्रांची गरज असणार आहे. आम्ही ख्रिस्ताचे केवळ सेवकच नाही तर सैनिकही आहोत आणि आमचं युद्ध रक्तमांसाची नाही तर आकाशातील दुरात्मा समूह त्यांच्याशी आहे. म्हणजे आमचं युद्ध आत्मिक आहे. आम्हाला आत्मिक शस्त्रांची गरज आहे आणि ती शस्त्र या मानेवर या दावेदाने बांधलेल्या गुरुजवळ उपलब्ध होती. ती मान परमेश्वराने मलाही दिलेली आहे. 5वं वचन, भुई कमळांमध्ये चरणाऱ्या हरिणीच्या जुळ्या पाडसांप्रमाणे तुझे उच्चद्वय आहे. जुळे पाडस, सर्वांना मी विनंती करतो अतिशय काळजीपूर्वक या वचनाकडे पहा. थोडंसं हे वचन आपल्याला वाचताना संकोच वाटतो. तो तिच्या स्तनांची तुलना 2 पाडसांशी करत आहे की जसे 2 स्तन तसे 2 पाडस आहेत. पाडस म्हणजे हरिणीचे छोटी पिलं. ही पिलं निरागस असतात, निष्पाप असतात, तरीही आकर्षक असतात आणि निरागस असल्यामुळे आकर्षक असतात. सिंह, गेंडा, लांडगा हे कधी आकर्षक नसतात. पाडस आकर्षक असतं. तशी तिची उच्चद्वय परमेश्वराला आकर्षित करतात. दुसरी गोष्ट अशी की हे पाडस आहेत आणि तो म्हणतो जुळे पाडस आहेत. जुळे म्हणजे एकाच मातेचे आहेत, म्हणजे एकाच मातेचे असल्यासारखं वागायचं आहे आणि आम्हाला लोकांचं पोषण करायचं आहे. आता आणखी एक गोष्ट आहे, स्तन 2 आहेत परंतु व्यक्ती एकच आहे. एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण असावेत. त्यांनी ऐक्यही ठेवलं पाहिजे, निरागसताही ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही सस्तन प्राण्याचं पहिलं खाद्य हे स्तनांमधून घ्या. कोणताही जीव घ्या, मनुष्य प्राणी घ्या, हरणी घ्या, हत्ती घ्या, त्या लेकराचं पहिलं पोषणाचं साधन जे आहे ते स्तन आहे. ते तुझ्याजवळ असावं. ख्रिस्ती मनुष्या, जो कोणी नवीन जन्माला येईल त्याचं पोषण करणारा तू असावास. अशी तुझी स्तने आकर्षक, निष्पाप, कोणतेही त्या बदल्यात मला काही मिळावं असा हेतू न ठेवता तू नवजात ख्रिस्ती लोकांचं पोषण कर आणि ते या सुलेम करणीमध्ये आहे. ही देवाची साक्षी, देव तिची स्तुती करत आहे. मगाशी आपण राजाची शब्द ऐकले, सुलेम करणीचे ऐकले, आता ही देवाची साक्षी. आमच्याबद्दल देव काय साक्ष देतो, देव माझ्याबद्दल काय म्हणतो माझ्याकडे पाहिल्यानंतर. पुढे तो म्हणतो की पहा, मेंढरांची लोकर तुझ्या ठाई आहे, तुझे ओठ गोड आहे, त्यातून स्तुती बाहेर पडते, तू युद्धासाठी तयार राहा. तदनंतर 6व्या वचनामध्ये पहा, 4था अध्याय आणि 6वं वचन. तुमच्या नोट्स घेताना पाहिजे तर त्या ठिकाणी हे लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही काय वाचत आहात. शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर उदाच्या टेकडीवर जाऊन राहील. वल्लभ हे बोलतो आहे.
मगाशी तिने वल्लभाला विनंती केलेली आहे की तू तिथे राहा. तिच्या विनंतीला वल्लभाने दिलेलं उत्तर आहे. आमच्या प्रार्थनेला देव उत्तर देतो की मी तिथे आहे, मी तुला सोडणारच नाही. प्रभू परमेश्वर म्हणतो जो माझ्याकडे येईल त्याला मी कधीही सोडणार नाही. योहान 1:9 म्हणतं की पहा तो विश्वासू आहे, जो कोणी आपली पापे घेऊन त्याजवळ जातो त्याला तो दूर करणारच नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे करायचं आहे. 2:17 मध्ये तिने जी विनंती केली होती की शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा, ही विनंती तिने केली होती की हरिणीप्रमाणे आणि मृगीच्या पाडसाप्रमाणे त्या वियोग पर्वतावर तू राहा. आणि आता तो म्हणतो की होय मी तिथे आहे, तुझी विनंती मला मान्य आहे. हा जो डोंगर आहे या ठिकाणी तो म्हणतो ऊद आणि गंधरस यांचा उल्लेख आहे. मोरिया पर्वतावर ऊद आणि गंधरस घेऊन देवाची भक्ती होणार. देवाचं हे जे भविष्यातील योजना, देवाने त्याच्या संदेशातर्फे सांगितलेल्या योजना, या ठिकाणी या अध्यायामध्ये आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते की त्याचा जन्म आणि त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान हे तुझ्या जीवनातून दिसलं पाहिजे. 7व्या वचनामध्ये पहा, माझ्या प्रिय तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाही. राजाने स्तुती केली होती की तू सुंदर आहेस. या ठिकाणी त्या स्तुतीमध्ये भर पडलेली आहे. तो म्हणतो तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यामध्ये काही व्यंग नाही. मी ज्यावेळेस पहिल्यांदा राजाकडे येतो त्यावेळेस राजा मला म्हणतो होय तू सुंदर आहेस. ज्या वेळेस मी परमेश्वराच्या वचनामध्ये रमून माझं शुद्धीकरण करून परत समर्पण करतो त्यावेळेस देव म्हणतो की तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यामध्ये काही व्यंग नाही. मी देवाला जेव्हा परत सादर होईल तेव्हा कसा असेल, दाग विरहित असेल का बरबटलेला असेल. मी त्या धुतलेल्या शेळीप्रमाणे, अर्पणाला तयार असलेल्या शेळीप्रमाणे दिसलो पाहिजे. आगे माझ्या वधू लबानोनावरून मजबरवर ये, माझ्या बरोबर ये ही विनंती आहे. माझ्या मागे या. ख्रिस्ताचे शब्द आहेत माझ्या मागे. नुसतंच मागे या नाही, माझ्या मागे. आम्हाला त्याच्या मागे जायचे आहे. आमानाच्या माथ्यावरून सनीर व हरमोन यांच्या माथ्यावरून, सिंहाच्या गोरांमधून आणि चित्त्यांच्या पहाडावरून तू नजर फेक. आमानाचा पर्वत, त्याच्यानंतर हरमोन पर्वत, सिंहांची गुहा आणि चित्त्यांचे कळप. आमच्या जीवनातील मार्गामध्ये येणाऱ्या कठीण गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून ख्रिस्त म्हणतो की हे तुला एकट्याने चालवणार नाही, तू मजबरोबर ये. आणि मजबरोबर ये हे वाक्य या वचनात दोनदा आलेलं आहे. तो रिपीट करून सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो की मजबरोबर ये, एकटा येऊ. कारण हे सिंह, हे चित्ते टपलेले. पेत्र 5व्या अध्यायामध्ये म्हणतो सावध असा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तुम्हाला गिळण्याकरता सांगतो. तर ही ख्रिस्ती मंडळीची स्थिती आहे की तिला संकटातून जावं लागेल. परंतु हे वचन आम्हाला हे सांगतं की तुम्ही आव्हाने स्वीकारण्यास तयार व्हा. मी ख्रिस्तासाठी
कोणती आव्हाने स्वीकारतो? मी आव्हानं स्वीकारायला तयार आहे का ख्रिस्तालाच आव्हान देतो? घर नाही बांधून झालं तर पुढच्या आठवड्यापासून प्रार्थना बंद. मी आव्हान स्वीकारतो का आव्हान देतो? आव्हान द्यायचंच ना, जगाला द्या. जगिक गोष्टींसाठी देऊ नका. आपण बऱ्याचदा म्हणतो तू मला ओळखलंच नाहीस, तुला काय माहित नाही कोण आहे. आमची ही पद्धती असते जगाला ओळख करून देण्याची. ख्रिस्त म्हणतो तुम्हाला पाहून तुमच्या पित्याचं गौरव आहे. ती माझी ओळख असली पाहिजे. पुढे सध्या मंडळी संकटातून आणि अरण्यातून फिरत आहे. शुलेमकरी संकटातून अरण्यातून तिला जावं लागणार. आज मंडळीची काय स्थिती आहे? ख्रिस्ती समाजाची काय स्थिती आहे? चित्ते आणि वाघ ख्रिस्ती समाजाला छळायला तयार आहे. देवाच्या सेवकाला गिळंकृत करण्याकरिता तयार आहे. प्रभू म्हणतो एकटा शहाणपण करू नकोस. बरेच जण काहीतरी बोलतात, त्याचं फळ इतरांना भोगावं लागतं. प्रभू म्हणतो माझ्या बरोबर राहा. मी प्रभू बरोबर आहे का? परीक्षणाचं हे वचन आहे. त्यानंतर 9व्या वचनामध्ये आगे माझ्या बहिणी, माझे वधू, तू माझे मन मोहिले, तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या लहानशा हाराने माझे मन मोहिले. मगाशी रवी सरांनी प्रश्न विचारला की वधू पण म्हणतो आणि बहीण पण म्हणतो. वधू आणि बहीण दोन्हीही स्वर्गीय नाते आहेत. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताची वधू होऊ, सर्वजण आम्ही बहीण भाऊ, तिथे जगिक नाचत राहणार नाही. मग त्याच्या 19व्या अध्यायामध्ये ख्रिस्त म्हणतो की त्या ठिकाणी लग्न करून देत नाहीत, लग्न करून घेत नाही. त्या पवित्र नात्याकडे हा निर्देश आहे की आज जी तू माझी वधू आहेस ती त्यावेळेस तू माझी बहीण असणार आहेस. आणि तू माझी बहीण असावीस याकरिता की आपण सदैव एकत्र राहू शकतो. बऱ्याचदा पती पत्नी सदैव एकत्र राहिले तर समाज टीका करतो, परंतु भाऊ बहीण एकत्र राहिले तर समाज टीका करत नाही. म्हणून तो म्हणतो आगे माझे वधू, आगे माझी बहीण. दोन्ही ही भूमिका ख्रिस्ताच्या मंडळीला निभावायची आहे. हे आपल्या पुढे चॅलेंज आहे. आणि हे ज्यावेळेस तो तिला बहीण म्हणतो त्यावेळेस आणखी एक निर्देश आहे की आपला उगम एकापासूनच आहे. भाऊ आणि बहीण यांचा उगम एकापासूनच असतो. तो म्हणतो आगे माझे वधू, आगे माझ्या बहिणी, म्हणजे हे माझ्या मंडळी जे तुम्ही इतके सगळेजण आहात, आपला उगम एकापासूनच आहे, त्या जिवंत देवापासून. आपण त्याच्यामध्ये एकच आहोत असं हे वचन आम्हाला सांगतं. तुझे नेत्र कटाक्ष, नेत्र कटाक्ष म्हणजे कबूल करणं. बऱ्याचदा आपण म्हणतो नजरेला नजर लावून बोल, खाली काय पाहतो? तुझी हिंमत आहे का नजरेला नजर मिळवण्याची? आमचे नेत्र आमची साक्ष देतात. आम्ही साक्षीला तयार असावे. ज्यावेळेस ख्रिस्त येईल आम्ही पाहू शकू का? यशया म्हणतो हाय हाय, मी प्रभूचे मुख पाहिले, आता मी जिवंत राहू शकतो. त्याने देवाचा दूत पाहिलं. त्या ख्रिस्तासमोर माझी नजर कशी असेल? 10वं वचन, आगे माझे भगिनी, माझे वधू, तुझे प्रेम किती मनोरम आहे, तुझे प्रेम द्राक्षरसाहून कितीतरी मधुर आहे, तुझ्या उठण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्याहून मधुर आहे. जो वास मगाशी आपण व्यापाऱ्यांकडील मसाल्यांमध्ये पाहिला,
त्याची आठवण तो करून देतो. ख्रिस्त पुष्कळदा आमच्यामध्ये असलेल्या गुणांची आम्हाला आठवण करून देतो की तुझ्यामध्ये हे गुण आहेत, तू कर, तू हे करू शकतो. तो म्हणतो ते प्रेम मधुर आहे, मनोहर आहे, म्हणजे ही प्रीती व्यक्त करणारी असावी. तुमच्या कृतीतून तुमची प्रीती स्पष्ट व्हायला पाहिजे, तुमची प्रतिक्रिया पाहिजे. देवा तुझे खूप उपकार मागतो, झालं. देवा तू अन्न पाणी देतोस, ओके. देवा घर दिलंस, ओके. जे काही शिकतायत, ओके. लग्न झालंय, ओके. पुढे काय? थँक्यू, बिग थँक्यू फॉर यू. पण त्या दरम्यान पुढे देव म्हणतो माझी परीक्षा घेऊन पहा, आकाश कपाटे उघडून तुम्हाला देतो. तुम्ही आमचं एक कपाट भरलं तर आम्ही समाधानी होतो. तो म्हणतो कपाट उघड, जेवढे असतील नसतील तेवढे, आणि ते भरतात की नाही म्हणतो पहा. आम्ही कपाटही उघडत नाही आणि हृदयाचं दारही उघडत. असं पुढे तो म्हणतो तुझा सुगंध येत आहे. सुगंध हा मसाल्यांचा म्हणजे अभिषेकाचा परिणाम, म्हणजे माझ्यावर जो अभिषेक झालाय त्याचा परिणाम ख्रिस्त कबूल करतो की यस, तुला जे दिलंय त्याचा परिणाम मला जाणवतो, त्याचा वास मला येतोय. आमचा सुगंध परमेश्वराला परिमळ असा द्यायला पाहिजे. सुगंध दिसत नाही, परंतु तो जाणवतो, तो त्याचा प्रभाव सोडतो. माझ्या ठाई असलेले गुण हे दिसणार नाहीत, परंतु त्यांचा प्रभाव दिसेल. मसाले दिसणार नाहीत, मसाल्यांचा सुगंध दिसेल. आणि सुगंधाचा असं आहे, जिथे फूल आहे तिथं मनुष्य चालत जातो शोधत शोधत. लोकांनी तुमच्याकडं त्या सुगंधाने आकर्षित होऊन तुम्हाला शोधत शोधत यावं, आणि त्या सुगंधासाठी तुम्हाला विनंती करावी. कारण आम्ही त्याची जे सुगंध हा अदृश्य आहे, सुगंध हा अदृश्य आहे. आणि संत पाऊल म्हणतो जे दृश्य आहे ते विनाशी आहे, जे अविनाशी आहे, जे अदृश्य आहे ते अविनाशी आहे. जे दिसत नाही ते अविनाशी आहे. आणि परत आपण वाचतो की ख्रिस्त हा अदृश्य देवाचं प्रतीक. जे दिसत नाही त्याचं तो प्रतिरूप होता, जो दिसत नाही त्याचं आम्ही प्रतिरूप असावं, की जे अविनाशी असेल, कधीही न संपणार. दिसणाऱ्या गोष्टी या संपतात, परंतु ज्या दिसत नाहीत त्या सदोदित असतात. कलसेकरास पत्र 1 अध्याय 15 वचन, 2 करील याचा 4 अध्याय 18 वचन, की दृष्ट गोष्टींकडे लक्ष लावू नका, तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावा, कारण अदृश्य गोष्टी या दृश्य गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. 2 करील 4 अध्याय 18 वचन. त्यानंतर हा सुगंध हा अधीनतेचा परिणाम आहे. याचकाने देवाच्या आज्ञा ऐकल्याचा हा परिणाम आहे. अहरोनाला सांगितलं होतं की तुझी मुलं आणि तू जेव्हा सेवा करण्याकरिता याल, हे मसाले तुमच्यावर असल्याशिवाय यायचं नाही. हे मसाले, हे उठणे अंगाला लावूनच माझ्याकडे यायचं. आमचा सुगंध हा आम्ही देवाचं ऐकतो याचं प्रमाण आहे, प्रूफ आहे. मी हा पुरावा जगाला देऊ शकतो का? मी देवाचा पुरावा आहे का? कारण ज्यावेळेस न्याय भरेल ते कोर्टच असेल, आणि कोर्टात दुसरं तिसरं काही नाही, पुरावे लागतात.
प्रियांनो, या पुराव्यांसाठी तयार करा, पुरावे तयार करा, ख्रिस्तासाठी लढा. आमच्या ओठातून मधु पाझरला पाहिजे, स्तुती सुमने आणि आराधना यायला पाहिजे. कारण स्तोत्र 119 103 मध्ये म्हटलेलं आहे की तुझी वचने ही मधापेक्षा मधुर आहे. जे 19व स्तोत्र सकाळी पालसाहेबांनी वाचलं त्यामध्येही म्हटलेलं आहे की मधातून पाझरणाऱ्या, पोळ्यातून पाझरणाऱ्या मधासारखी ते मधुर आहे. तसं आमचं मुख असावं. त्याच्यानंतर तो म्हणतो की तुझ्या मुखामध्ये मध आहे. मध हा गोड आहे, ठीक आहे, गोडीकडे निर्देश आहे, परंतु मध हा कणाकणाने साठवावा लागतो, सहजासहजी मिळत नाही. मधमाशीला तो पोळत तेवढं भरायला खूप 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 परिश्रम करायला. माझ्या ठाई मध असणं म्हणजे मी देवासाठी परिश्रम घेतलेले आहेत याचा पुरावा आहे. मग माझ्या ठाई मध आहे का? ते पोळं माझं हृदय आहे का? मध हे तरतरी आणि नवजीवन देणार आहे. बऱ्याचदा आजारांना मध दिला जातो, तरतरी येते, नवजीवन दिलं जातं. माझ्यातर्फे जे गळीत गात्र झालेले आहेत त्यांना तरतरी यायला पाहिजे. ते ख्रिस्ती लोक ताजेतवाने होऊन उठले पाहिजेत. कारण तो म्हणतो ते तुझ्या जिभेखाली साठलेलं आहे. अन्नाचा कण किंवा अन्नाचा घास आम्ही जिभेखाली ठेवू शकतो, जिभेच्या वर नाही. जिभेच्या वर थोडा वेळच राहू शकतो, जिभेच्या खाली ठेवलं तर बराच वेळ राहू शकतो. माझ्या ठाई हे कितीतरी वेळ राहायला पाहिजे, किंबहुना कायमस्वरूपी राहायला पाहिजे. आणि तुझ्या ओठातून मध स्त्रवतो, तुझ्या जिभेखाली मधु व दुग्ध आहे, तुझ्या वस्त्रांचा सुवास लबानोनाच्या सुगंधासारखा आहे. मध आणि दूध, दूध हे लेकराचं अन्न आहे. देवाने इस्रायल लोकांना सांगितलं जिथे दुधामधाचा प्रदेश आहे तिथे मी तुमची वस्ती करेन. देवाने आम्हाला दूध आणि मध कबूल केलेला आहे, त्याचा संचय आम्हाला करायचा आहे. लबानोनाचा गंध, जसं याजक देवाबरोबर राहिल्यामुळं त्याला सुगंध येतो, लबानोनाच्या जंगलात राहिल्यानंतर लबानोनाचा गंध आमच्या अंगाला येतो. एवढेच नव्हे, जर धूप जाळत असले तिथं थोडा वेळ उभा राहिलं तर तुमच्या कपड्यांना धुपाचा वास येतो. लोक ओळखतात की धूप जाळलाय, त्याचा वास आहे. हा लबानोनावरून आला, कारण यांच्या कपड्यांना तो गंध आहे. जसा लबानोनाचा गंध, जसा उदाचा गंध, तसा ख्रिस्ताचा गंध मला यायला पाहिजे. कधी? जेव्हा मी त्याच्यामध्ये राहील. लबानोनाच्या जंगलात राहिलो तर त्याचा गंध, उदाच्या जवळ राहिलो तर त्याचा गंध, ख्रिस्ताच्या जवळ राहिलो तर त्याचा गंध मला येईल. अन्नप्रकार ख्रिस्ताच्या जवळ राहा. आम्हाला ख्रिसमसचा गंध नकोय, आम्हाला ख्रिस्ताचा गंध पाहिजे. पुढे तो म्हणतो की माझ्या भगिनी माझी वधू ही बंद असलेला बाग, बंद असलेला निर्जर आणि मोहर बंद असलेलं कारंज आहे. परत काळजीपूर्वक लक्ष द्या. बंद असलेली बाग, बंद असलेला निर्जर आणि बंद असलेलं कारंज, जिथं इतरांना प्रवेश नाही. फक्त आणि फक्त ख्रिस्तच येऊ शकतो अशी ती बाग आहे. ही शेती नाहीये कुणी तुडवत जाऊ.
कुणी मुगाच्या शेंगा तोडत, कुणी भुईमुगाच्या शेंगा बाहेर काढत, ऊस तोडून न्यायत नाही. मी ख्रिस्ताची बाग आहे, बंद त्याच्यासाठी, फक्त त्याच्यासाठी. मी मोहर बंद काढले, माझ्याजवळ असलेले जीवनी पाणी हे ख्रिस्ताने मला दिलेलं आहे. त्याचा ख्रिस्ताच्या लेकरांसाठी वापर करायचा आहे. ते रस्त्यावरून आदवा तदवा पडलं नाही पाहिजे. ते पाणी गलिच्छ पाण्याला जाऊन मिळालं नाही पाहिजे. यशाच्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की तुझे हौद फुटके नसावेत आणि फुटक्या हौदाचं पाणी सुद्धा पिऊ नको. तसंच फुटक्या हौदाचा संदर्भ हा तुमच्या ठाई असलेल्या जी प्रजोत्पादनाची शक्ती आहे त्याच्याशी आहे. की तुमचे हे गुण इतर ठिकाणी वाटू नका. ते ख्रिस्तासाठी आहे, ख्रिस्ताच्या गौरवासाठी. म्हणून मला तिच्या दुसऱ्या की तिसऱ्या अध्यायामध्ये देव म्हणतो की देवाला आवडणारी संतती जन्मास यावी म्हणून तुम्ही विवाह करता का? द्या उत्तर. आम्ही लेकरं व्हावेत म्हणून विवाह करतो. 5-6 महिने झाले की एनी गुड न्यूज, एनी गुड न्यूज. आम्हाला लेकरं पाहिजेत, परंतु देव म्हणतो की देवाला अनुसरणारी संतती जन्मास यावी म्हणून तुम्ही विवाह करा. हे बंधन आमच्याकरिता अतिशय महत्वाचं आहे. पुढे पहा, जी मोहर असती ती हक्क सांगते. मोहर म्हणजे काय? हक्क. आपल्या नाण्यावर मोहर असते. इंडियन गव्हर्नमेंट, ख्रिस्त म्हणाला ते नाणं मजकडे आणा, याच्यावर कुणाची मोहर आहे? कैसराचं. ते कैसराला देवाचं ते देव. ते मोहरबंद जीवन माझं असावं. बाग ही बाग बंद बाग आहे. देवाने जगामध्ये जेव्हा जग निर्माण केलं, पहिला आकार जो दिला, पहिल्याने जे तयार केलं बाग, देवाने पहिल्याने बाग तयार केली. आमच्या जीवनाकरिता ती बाग सदैव त्याला प्रसन्न करणारी असावी. तो एदेन बाग त्याला खिन्न करणारा नसावा, त्याला आनंदित करणारा असावा. माझं जीवन हे एदेन बाग असावं. त्याच्यानंतर 13व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुझ्या काही सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झालेली आहे. वाटिका वाफा. केवळ एकच झाड नाही, अनेक झाड डाळिंबाची. आता डाळिंबाच्या फळाचं एक वैशिष्ट्य आहे, डाळिंबाचं फळ आजारपणात दिलं जातं. डाळिंबाचं फळ असं फळ आहे की ज्याला पडदे आहेत आणि ते विभागलेलं आहे. फळ एकच आहे, परंतु शास्त्रीय दृष्ट्या 9 विभागात विभागलेला आहे. किती? 9 विभागात. फळ किती आहे? 1. विभाग किती? 9. आत्म्याची फळं किती आहेत? 9. फळ एकच आहे. इंग्लिश मध्ये म्हटलेलं द फ्रूट ऑफ स्पिरिट, आत्म्याचं फळ. आणि त्या फळाचे मग उपविभाग आहे. शांती, आनंद, प्रीती, सहनशीलता, इंद्रिय दमन वगैरे वगैरे. ते आमच्या ठाई असावं. तो म्हणतो असं एकच नाही, तुझ्यामध्ये तर वाटिका आहे, म्हणजे तू परिपूर्ण आहेस. त्याच्यानंतर 14व्या वचनामध्ये जटा, मानसी व केशर, बेकन व दालचिनी, उद्याची सर्व प्रकारची झाडे आणि गंधरस वागवून तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठाई आहे. हेच मसाल्याचे पदार्थ तुम्ही निर्गमाच्या 3व्या अध्यायात वाचा की जे मसाले याचकाला सांगितले होते ते तुझ्या ठाई आहेत. थोडक्यात आम्ही देवाचे याजक आहोत. पेत्र म्हणतो तुम्ही पवित्र जन, देवाचे याजक आहात. आम्ही देवाचे याजक आहोत का? बागेतले कारंजे, जिवंत झाल्याचा कूप, लबानोनावरून वाहून येणारे जलप्रवाह,
अशी तू आहेस. म्हणजे लबानोनावरून पूर्ण प्रवाहच येतो आहे, एक धार नाही. तुझ्याजवळ साठा आहे आणि ज्यावेळेस प्रवाह येतो त्यावेळेस ते डबकन असतो, तो वाहणारा प्रवाह असतो. आम्ही प्रभावी आणि प्रवाही पाहिजे. जेव्हा आम्ही प्रवाही होऊ तेव्हा आम्ही प्रभावी होऊ. आम्हाला प्रभावी पाहिजे असतं पण प्रवाही नको असतं. एकच ठिकाणी डबक्यासारखं नाही. तो म्हणतो लबानोनावरून येणाऱ्या प्रवाहासारखी तू आहेस. हा प्रवाह माझा जीवनचरित्र पाहिजे. त्याच्यानंतर तो म्हणतो झाडी वाढलेली आहेत. ही सर्व प्रकारची झाडी तुझ्याखाली आहेत. झाड केव्हा होतं? ज्यावेळेस रोपाचं वाढ होते. म्हणजे तुझ्याखाली हे गुण वाढलेले आहेत. पहिल्यांदा तो म्हणतो वाटिका आहे. वाटिका कशी असते? आता तो म्हणतो ही सर्व तुझ्याकडे झाली आहे. जे तुझ्यामध्ये मी रुजवलं ते रुजलं आणि त्याचं मोठं वृक्ष झालेलं आहे. जे परमेश्वराच्या अंगणात आमेन. तसं जीवन ती झाडं माझ्यामध्ये पाहिजे. त्यानंतर 15वं वचन की कारंज, झरा आणि जलप्रवाह, 3 गोष्टी तुझ्याकडे आहेत. या तिन्ही गोष्टी वाटिकेसाठी आणि झाडांसाठी उपयोगी. जर तुम्हाला झाडं टिकवायची तर तुमच्याजवळ जलप्रवाह पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या ठाई आत्म्याची फळं टिकवायची तर ते जिवंत पाणी तुमच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर हे उत्तर वायू जागृत हो, 16वं वचन. दक्षिण वायू तूही ये, माझ्या बागेवरून वहा, तिचा परिमल फाकीव, माझा वल्लभ माझ्या बागेत येऊन आपल्या आवडीचे फळ सेवन करो. माझा वल्लभ माझ्या बागेत येऊन त्याच्या आवडीची फळे सेवन करो. त्याला जे पाहिजे ते फळ तिथं मिळायला पाहिजे त्या बागेमध्ये. जे ख्रिस्त मागल ते फळ तुमच्यामध्ये दिसलं पाहिजे. मग मी फक्त शांत राहू शकतो कारण का मी अशक्त आहे. समोरचा जर चिडला तर मग फटके खाल्ले तर मरण. आणि मग मी म्हणतो शांतीचं फळ माझमध्ये आहे. प्रीती, आनंद, सहनशीलता, इंद्रियदम, सात्विकता. जे फळ पाहिजे ते मिळायला पाहिजे. म्हणून तो म्हणतो की सर्व प्रकारची फळं तुझमध्ये आहेत. जेव्हा सर्व प्रकारची फळं असतील तेव्हा परिपूर्णता आहे. ती परिपूर्णता माझ्यामध्ये पाहिजे आणि माझ्यामध्ये ते कारंज पाहिजे, जिवंत झरा पाहिजे आणि जलप्रवाह सुद्धा पाहिजे. कारण ख्रिस्ताने ती राखीव ठेवलेली आहे. ती म्हणते की उत्तरेचा वारा येवो, दक्षिणेचा वारा येवो, माझ्यावरून तो वाहो. उत्तरेचा आणि दक्षिणेचा वारा हे नेहमी प्रतिकूल असतात. जेव्हा उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे वारे वाहतात तेव्हा मनुष्य आजारी पडतो. परंतु ती म्हणते माझ्यावरून वहा, मी तयार आहे. प्रतिकूल किंवा अनुकूल कशीही परिस्थिती असली तरी मी तयार आहे. 2 तिमोथी याचा 4था अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये संत पौल तिमोथेला सांगतो की अवेळी किंवा सुवेळी तयार राहा. त्याचं हिब्रू भाषेमध्ये भाषांतर असं आहे की ऋतू असो अथवा नसो फळ द्यायला तू तयार राहा. हा त्याचा खरा अर्थ आहे. उत्तर वायू ये आणि दक्षिण वायू ये आणि सुगंध पाकवा तो म्हणतो या वायूंना. म्हणजे माझ्यावर जी संकटे येतील त्या संकटांमधून देवाची स्तुती हो. आम्ही संकट आल्यावर रडत बसतो. ती म्हणती ये दक्षिणेच्या वाऱ्या, उत्तरेच्या वाऱ्या ये आणि तो सुगंध माझ्या ठाई असलेली जे कौशल्य आहे, जे नीतिमत्व आहे ते इतरांना कळू.
नंतर यशया 32:15 आमावर आत्म्याची वृष्टी होईल तोपर्यंत असे होईल, मग अरण्य जे आहे ते बाग होईल आणि बागेला वन म्हणतील. हे देवाचं अभिव्यक्त वचन आहे. आणि अशा प्रार्थनांना ज्यावेळेस आम्ही म्हणतो की येऊ दे तो वारा, देव उत्तर देतो. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय, सोसाट्याचा वारा आला भोंगावर, त्याबरोबर आत्म्याच्या दिवा आल्या आणि त्यांच्यावर बसल्या. तो वारा आमच्यामध्ये यायला पाहिजे, नाही तर आम्ही म्हणतो त्याच्या अंगात वारा आलं. तुझ्या डोक्यात वारे भरले का? आम्ही वाऱ्याने विचलित व्हायला नाही पाहिजे. दक्षिणेकडचा असो किंवा उत्तरेकडचा असो, कारण देव म्हणतो की पहा, नव्याने जन्मल्या वाचून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. आणि पुढं आणखी एक त्याच्या मागे पुढे वचन आहे, ते आपण वाचतच नाही. ख्रिस्त म्हणतो वाऱ्याचं असंच आहे, तो कुठून येतो आणि कुठे जातो कळत नाही. आत्म्याचं तसंच आहे. निकोदेमाला तो समजून सांगतो. निकोदेमा, स्वतःला गुरु म्हणतोस ना, लबानोनाचा पर्वत म्हणतोस ना, कुठे प्रवाह? आत्मा कुठून येतो आणि कुठे जातो कळत नाही. तो आत्मा मी जतन करून ठेवला पाहिजे आणि मधमध्ये ती फळे असली पाहिजे.